जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगुकाना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन दर्पण गुरुवारी उत्साहात झाले. संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून आयकर विभागाचे मुंबई येथील संयुक्त आयकर आयुक्त महेश लोंढे यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. तसेच त्यांच्या जीवनावर महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे डॉक्टर रत्नप्रभा म्हात्रे संपादित जिज्ञासा या 28व्या लघु अंकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉक्टर एस.टी. गडदे, कार्यकारी मंडळाचे सदस्य ॲडव्होकेट राहुल खरत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रमुख अतिथी महेश लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वेळेचे महत्त्व अधोरेखित केले. मोबाईल, टीव्ही आणि इंटरनेट या साधनांचा संयमाने वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. केवळ जिंकण्यापेक्षा स्पर्धेत सहभाग महत्त्वाचा असून शैक्षणिक अभ्यासाबरोबरच सहअभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षांमध्येही सहभागी होण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच उत्तम वाचन, वेळेचा सदुपयोग आणि चांगली संगत हीच आयुष्यातील यशाची गुरुकिल्ली असल्याचे नमूद केले. अध्यक्षीय भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे, संयमाचे आणि त्यांच्या घवघवीत यशाचे कौतुक केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांचेही योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगत सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील क्रीडा, कला, संशोधन, सेवा क्षेत्रातील या विद्यार्थ्यांनी विभागीय, विद्यापीठीय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान यश प्राप्त केले. अशा विद्यार्थ्यांचा आणि महाविद्यालयीन स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महाविद्यालयातील शैक्षणिक पात्रता वृद्धिंगत करणारे प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा नृत्य, गायन आणि अभिनय यांचा कला संगम असणारा दर्पण 2026 या शीर्षकाखालील वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या दिमाखात साजरा झाला. यासाठी प्रमुख अतिथी हिंदी बिग बॉस फेम प्रसिद्ध अभिनेता प्रणित मोरे याची विशेष उपस्थिती लाभली. आपल्या कॉलेजचा प्रातिनिधिक कार्यक्रम अतिशय जोराने सुरू आहे. भरगच्च असं भरलेले सभागृह आहे, गॅलरी भरलेली आहे आणि अतिशय उच्च प्रकारचे मोठमोठी बक्षिसं आपण विद्यालय म्हणजे कॉलेजच्या बरोबरीनं युनिव्हर्सिटीची, राज्यस्तरावरची, राष्ट्रीय स्तरावरची आपण घेतलेली आहे. मी सुरुवातीलाच या सर्व बक्षीस विजेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्हाला भावी आयुष्यात आणखीन चांगलं यश मिळावं अशी माझी अपेक्षा आहे. मित्रांनो, यश आपल्या हातात असतं. आपण किती मेहनत घेतो, किती लक्ष घालून जीव ओतून आपलं काम करत असतो त्याच्यावर यश अवलंबून असतं. तुम्ही विद्यार्थ्यांनी भरपूर 250 बक्षीस आहेत. म्हणजे आपल्या कॉलेजचे एखाद्या कॉलेजमध्ये स्टुडंटची संख्या नसेल इतके प्राइजेस आपण राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर सुद्धा मिळवलेले आहे. आपल्याकडं अशाच प्रकारचं आता आजचे जे लोंढे साहेब आपले प्रमुख पाहुणे आहेत त्यांचं भाषण व्हायचं आहे. त्यांची पदवी जी आहे, पोस्ट जी आहे ती इन्कम टॅक्समध्ये. इन्कम टॅक्स म्हटलं की आकडे मोजायचे, पैसे मोजायचे, कर किती भरायचा, टॅक्स किती द्यायचा, हा अशा प्रकारचा सगळा व्यवहार असतो. पण पाहुणे आजचे आपले जे आहेत ना ते फार रसिक आहे आणि कविता सगळं केलेले आहेत. फार चांगल्या चांगल्या कविता मी 2-4 वाचल्या त्यांच्या. असं म्हटलं एकीकडं अशा प्रकारे डिपार्टमेंट त्यांची आहे, त्या इन्कम टॅक्सच्या डिपार्टमेंटमध्ये राहूनसुद्धा त्यांनी मन आपलं जोपासलेलं आहे. सामाजिक भान ठेवून समाजाला एक चांगलं काय ते द्यावं अशा प्रकारचा ते प्रयत्न करत आहेत. तुम्हीसुद्धा विद्यार्थी या कॉलेजमधून ज्या पद्धतीनं आपण युनिव्हर्सिटीमध्ये राज्य आणि देश स्तरावर विविध क्षेत्रात पुढे चाललात. आता रिसर्च बक्षीस आहेत, तुमचे सेट, नेट
प्राध्यापकांनी पण केलेलं आहे, त्यांची बक्षीस आहे. म्हणजे आमचे विद्यार्थीच नव्हे, स्टुडंटच नव्हे, तर प्राध्यापक वर्गसुद्धा इथे चांगल्या अर्थानं प्रगतीच्या दृष्टीने अजून वाटचाल करत आहे. आणि त्याच्यामुळं मला अभिमान वाटतो की ह्या कॉलेजचा मी थोडा निर्माता म्हणायला हरकत नाही. ते तुम्ही मगाशी ही पाहिली रामशेठ ठाकूरांच्या जीवनचरित्रावर नाही का, तर तशा प्रकारे या कॉलेज स्थापन करत असताना आम्ही भगतसाहेबांकडनं स्फूर्ती घेतली, रयत शिक्षणच्या कर्मवीर भाऊराव पाटलांकडे स्फूर्ती घेतली अण्णांकडनं, आणि त्याच्यानंतर भगतसाहेबांकडनं एन डी पाटलांकडं स्फूर्ती घेतली आणि एक कॉलेज सुरू केलं. आणि आम्हाला अतिशय आनंद होतो आहे की आता ह्या कॉलेजमधून तुमच्यासारखी गुणवंत विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवते विद्यार्थी घडत आहेत. त्याचं खरंच आम्हाला मनापासून अभिमान होतो आहे की आयुष्यात काहीतरी चांगलं काम करावं तर ही संस्था स्थापन केली, हे कॉलेज सुरू केलं, हे खरंच चांगलं काम केलं असं मला वाटतं आहे. आणि त्यामुळं आमचं ऊर भरून येतो आहे, वाटतं बरोबर आहे, म्हणजे आपण आयुष्यात काहीतरी केलं. आज मी जे बोलणार आहे ते फार महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही जे ऐकणार आहात ते महत्त्वाचं आहे. तुम्ही जे ऐकणार आहात तेही महत्त्वाचं नाही आहे. खरं तर तुम्ही जे ऐकणार आहात त्याचं घरी जाऊन तुम्ही काय करणार आहात, त्याच्यावर काय कृती करणार आहात ती महत्त्वाची आहे. कॉलेजमध्ये आता बक्षीस वितरणाचा समारंभ होता आणि अजून काही बक्षिसं बाकी आहे. इतकी बक्षिसं पाहून मला असं वाटलं की आपणही कुठल्या तरी स्पर्धेत भाग घ्यायला पाहिजे होता. मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवले आणि मी सगळ्या अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. मी फार वेळ बोलणार नाही आहे कारण तुमचा जो कार्यक्रम पुढचा आहे तो आणखी सुरू व्हायचा आहे. त्याला ऑलरेडी आपल्या या कार्यक्रमाला वेळ झाला आहे. मी फक्त 2-3 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. मी एकतर वाचन या गोष्टीवर बोलेन. वेळ आपल्या आयुष्यातली ही जी वेळ आहे, आता तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आहात, कॉलेजातली जी वेळ आहे, हा काळ आहे, या काळाविषयी बोलेन. तिसरं संगत याविषयी बोलेन. आणि चौथं प्रॅक्टिस किंवा सराव याविषयी बोलेन. मी आता कॉलेजचं बुकलेट वाचत होतो, त्याच्यामध्ये असं मला समजलं की आपल्या कॉलेजमध्ये एक मोठी लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीमध्ये 1,00,000 पुस्तकं आहेत. मी मगाचपासून बघतोय बरीचशी बक्षिसं वितरण होत असताना एक पण टाळी वाजत नाही. त्याचं कारण मला असं वाटतंय की आपल्या प्रत्येकाचा एक हात बिझी झाला. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल. आता एका हातात मोबाईल धरून दुसऱ्या हाताने टाळी कशी वाजते? मला टाळ्यांचा आवाजच ऐकू येत नव्हता. आणि नुसतं आपला हात बिझी नाही केला आहे मोबाईलने, तर आपल्याला बिझी करून टाकले, आपल्याला कैदी करून टाकले, आपल्या लक्षात येत नाही. टीव्हीचा जमाना मागे पडून मोबाईलचा जमाना आला आहे आणि इंटरनेटचा जमाना आला आहे. आणि इंटरनेटच्या जमान्यामध्ये एक आपल्याला हिंदीमध्ये बेवकूफ म्हणतो आपण, पण आता एक नवीन शब्द आला आहे बेवकूफ नावाचा. व्हॉट्सॲपवर ज्या गोष्टी येतात, इंटरनेटवर ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, त्या सगळ्या जसाच्या तशा आपण खऱ्या मानतो. असं जे लोक करतात त्याचं व्हेरिफिकेशन न करता अशा लोकांना आपण बेवकूफ म्हणायला लागतो. तर हा जो काळ आहे मित्रांनो आता तुमचा, या काळामध्ये तुम्ही प्रचंड वाचन केलं पाहिजे. कारण आत्ता तुम्ही मोबाईलमध्ये जे पाहता किंवा टी व्हीवर जे पाहता त्याच्यामध्ये आपल्याला दृष्टी सातत्य नावाचा एक प्रकार असतो. सायन्समध्ये दृष्टी सातत्य कशाला म्हणतात? तर आपली नजर किंवा आपला डोळा एका सेकंदाच्या 10व्या भागामध्ये फक्त एक इमेज प्रोसेस करू शकतो. आणि टी व्ही आणि मोबाईलमध्ये आपल्या डोळ्यावर सतत इमेजेस आढळत असतात आणि त्या इमेजेसमुळं आपण विचार नाही करू शकत. आणि आपल्याला जर विचार करायचा असेल, थोडं जरी आपल्या मेंदूची मशागत करायची असेल, तर आपल्याला वाचन करण्याशिवाय पर्याय नाही. आणि आत्ताचा जो तुमचा काळ आहे, या काळामध्ये तुम्ही प्रचंड वाचन केलं तर तुम्ही स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहा. बऱ्याच वेळा तुम्ही असंही म्हणाल की आता तर सगळं गुगलवर मिळतं, लक्षात ठेवायची काय गरज आहे? आपण लक्षात ठेवायचा जो अभ्यास असतो तोही विसरत चाललो. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती
दुसरी गोष्ट आहे वेळ. आताचा तुमचा जो वेळ आहे ना तो प्रचंड महत्त्वाचा आहे. तुमच्या आता ते लक्षात येणार नाही. असं म्हणतात की इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. जर तुम्ही तुमच्या यशाचं नियोजन करत नसाल, वेळेचं नियोजन करत नसाल, तर तुम्ही अपयशाचं नियोजन करता. म्हणून हा वेळ जो आहे हा वेळ अतिशय महत्त्वाचा आहे. प्राईम टाईम आहे तुमच्या आयुष्यातला. किरण बेदींचं आय डेअर नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये होते, किरण बेदी भारतातल्या पहिल्या महिला IPS अधिकारी, आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये असं म्हटलं आहे की ज्यावेळी मी कॉलेजमध्ये होते त्यावेळी मी लायब्ररीत बसलेले असायचे, मी अभ्यास करत बसलेले असायचे, मी कष्ट करत बसलेले असायचे. लायब्ररीच्या खिडकीतून मला माझे बाकीचे मित्र टाईमपास करताना दिसायचे. कुणी हॉटेलला चाललं आहे, कुणी सिनेमा बघायला चाललं आहे, आणि मला असं वाटायचं की मी एकटीच का करत बसले, कष्ट का करत बसले. पण त्यांनी नंतर लिहिलं आहे की मी त्या काळामध्ये प्रचंड कष्ट केलं आणि माझ्या मित्रांनी, कॉलेजमधल्या बॅचमेट्सनी प्रचंड टाईमपास केला. त्यांनी मजा केली आणि त्यांनी असं पुढं लिहिलं आहे की आता मी मजा करते आणि माझे त्यावेळेचे कॉलेजमधले मित्र त्यावेळेस जे मजा करत होते ते अजूनही कष्ट करतायत आयुष्यात. याचा अर्थ काय आहे की तुम्ही आत्ताचा जो वेळ आहे हा अतिशय महत्त्वाचा वेळ जर योग्य गोष्टीसाठी वापरला नाही, त्याचं नियोजन वेळेवर नीट केलं नाही, तर तुम्हाला आयुष्यभर कष्ट करण्याशिवाय पर्याय होणार नाही. आणि जर तुम्हाला यशाला गवसणी घालायची असेल तर मात्र तुम्हाला